Hello students, I hope you all are doing fine. So today we are going to start with a new chapter, Heredity and Evolution. आम्ही एक न्यू चॅप्टराची सुरुवात करपाची आसा, हेरिडिटी आणि इवोल्यूशन. सो लेट्स बिगिन. जेनेटिक्स हो एक सायन्सातलो खूप इम्पॉर्टंट भाग आसा जो डील करता हेरिडिटी आणि वेरिएशना बरोबर. सो लेट्स फर्स्ट सी वॉट इज हेरिडिटी. तुमकां एक सिंपल एग्जाम्पल दिवपाचें म्हटल्यार तुमकां खूब फावटी कोणे नाल्यार कोणे म्हटलां आसतलें की तुमी तुमच्या मम्माच्या सारकी दिसता और पप्पाच्या सारकी दिसता और आज्या आज्जेच्या सारकी दिसता. करेक्ट की ना? नाव ट्रान्समिशन ऑफ दिस फीचर्स, कॅरेक्टर्स, ट्रेट्स फ्रॉम योर अदर जनरेशन to your current generation, that is from your parents and your grandparents to you, is called as heredity. हेकाच heredity म्हणटा. Whereas variation are the differences among individual of species of population. सगळी मनशां एकामेका सारकी केन्नाच दिसना. There are certain differences. Color different असता कोणाचो, केस different असता. This is called as variation. Here you can see picture of babies sitting. Okay, त्यांचे कलर पळया कितके डिफरंट आसा. हियर यू कॅन सी पिक्चर ऑफ चिकन्स विच आर डिफरंट फ्रॉम इच अदर. आनी हे कुत्रे पळया सगळे एकामेका कडल्यान डिफरंट आसा. हेका म्हणटा वेरिएशन. नाव देर इज वन इम्पॉर्टंट पर्सन, एक खूब इम्पॉर्टंट मनीस आसा जेणे हे फर्स्ट स्टडी केले हेरिडिटी आनी वेरिएशन. तेजें नांव आसलें ग्रेगर जॉयन मेंडल. सो दिस इज हिज पिक्चर. सो तेणे एक्झॅक्टली कितें केलें तें पळोवया. ही स्टार्टेड एक्सपेरिमेंट्स ऑन प्लांट ब्रिडींग अँड हायब्रिडायझेशन. सो फॉर दीस तेणे एक प्लांट सिलेक्ट केलें आनी त्या प्लांटाचें नांव आशिल्लें पायसम सटायवम ऑर गार्डन पी प्लांट. नाव देर इज अ रिजन वाय ही सिम्पली सिलेक्टेड जस्ट दीस प्लांट एंड नॉट अदर प्लांट. तेच्या खातीर एक रिजन आसलें. बिकॉज आमकां हेरिडिटी शिकपा खातीर आमकां कॅरेक्टर्स आनी ट्रेट्स शिकचे पडटा. आनी दीस इज अ प्लांट वीच हॅज वरायटी ऑफ कॅरेक्टर्स. खुबशे कॅरेक्टर्स आसता, कॉन्ट्रास्टींग कॅरेक्टर्स एस्पेशली. सो हे आमी पळयतली कितें तें. हियर यू कॅन सी पिक्चर ऑफ गार्डन पी प्लांट. सो दीस पिक्चर यू मस्ट हॅव सीन. खूब फावटी तुमी तुमच्या मम्मीक जेवणान यूज करतना पळयलां आसतलें. दीस इज द सेम प्लांट. नाव लेट्स सी वीच आर द कॉन्ट्रास्टींग कॅरेक्टर्स. And students, one more important thing, ह्याच्या सगळ्या एक्सपेरिमेंट्सा खातीर because of this person was known as father of genetics. Now I'll show you what are the different characters. कितें different characters असता ह्या झाडाची जेच्या खातीर हे प्लांट एक्सपेरिमेंट्सांक यूज करता. आनी जेन्ना कॅरेक्टर स्टडी करता तेका म्हणटा इनहेरिटन्स. म्हणजे ते कॅरेक्टर्स कशे पास जाता ते. सो नाव लेट्स सी द डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स. This is a table showing different plant characters. For example, can you see the first row? Flower color हो एक character जालो. Whereas purple flower आणि white flower जी ह्या झाडाक different तरेची flower असता तेका म्हणटा traits. So दोन तरेची contrasting traits जाली ही आता of one single character, that is flower color. अँड सेम वे डिफरंट तरेचे कॅरेक्टर्स असता. प्लांट हायट थोडी झाडां लांब असता, थोडी झाडां शॉर्ट असता. सीड कलर केन्ना केन्ना सीड्स तेंचे ग्रीन असता, केन्ना केन्ना येल्लो असता, केन्ना केन्ना सीड शेप रिंकल्ड असता, केन्ना केन्ना रावंड असता. सो दीस आर द डिफरंट कॅरेक्टर्स अँड दीस आर द डिफरंट कायंड ऑफ ट्रेट्स. नाव लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. सो एक्झॅक्टली वॉट डीड ग्रेगर जॉयन मेंडल डू. तेणें एक्झॅक्टली कितें केलें. तेणें खुबशे एक्सपेरिमेंट्स कंडक्ट केले हेरिडिटी आनी इनहेरिटन्स शिकपा खातीर. अँड फर्स्ट अँड द बेसीक थिंग जे तेणें केलें तें ही क्रॉस्ड डिफरंट कायंड्स ऑफ फ्लावर्स ऑफ प्लांट. सो हितून बेसीक थिंग कितें डिफरंट कॅरेक्टर्स मिक्स करप झाडाचे. फॉर एग्जाम्पल कॅन यू सी डिफरंट फ्लावर हियर. पर्पल फ्लावर अँड व्हायट फ्लावर आसा. अँड वॉट वॉज डन वॉज जे एंथर्स असता दॅट इज द मेल पार्ट, दॅट इज पोलन्स, तेणें काडून व्हायट फ्लावरांतले पर्पल फ्लावरान घातले. सो आतां कितें जातलें, दोनूय कॅरेक्टर्स झाडांचे मिक्स जातले. अँड मागीर तेणें पळयलें की
ह्या झाडाचे जे सीड्स असतात ते ग्रो जावन कसले कॅरेक्टराचे झाड दिता ते. अँड हियर वॉज द रिझल्ट जेन्ना ह्यो सीड्स गावल्यो तेका प्लांटाच्यो. ओके, रिझल्ट ऑफ दिस प्लांट क्रॉसिंग, द डिफरंट सीड्स दॅट ही गॉट and different plants that he got, that is called as first generation offspring. म्हणजे ते ह्या फुलाची और ह्या झाडाची भुरगी फर्स्ट ऑफस्प्रिंग तेका मेळ्ळो. अँड हियर वन ऑफ द मेन थिंग जे नोटीस जावपा सारखे असले ते फुलां सगळी पर्पल कलरची आशिल्ली, व्हाईट कलरचे एकूय फूल नासले. Now this is one important thing. First offspringan जे characters आमका दिसून येता that is dominant trait, whereas now white flower was hidden characteristic. ते खंयसरूच दिसूंक ना, so that is the hidden trait. So there are two kinds of traits, dominant one and recessive one. हे आमी डिटेलान फुडें शिकतली. So students, I hope you understood this. This is called crossing of a plant. I'll show you another picture of monohybrid cross. नाव मोनोहायब्रिड क्रॉस म्हटल्यार सिंपल एक तरेचे खंयचेय कॅरेक्टर चूज करप प्लांटाचे आणि त्यांच्या मध्ये क्रॉस करप. फॉर एक्झाम्पल हांगासर टॉल अँड शॉर्ट प्लांट घेतला. सो जर तू टॉल आणि शॉर्ट प्लांट दॅट इज जस्ट वन कॅरेक्टर दॅट इज प्लांट हाईट जर तू कॉन्ट्रास्ट करता, जर तू क्रॉस करता जाल्यार तेका म्हणटा monohybrid cross. So crossing between two pea plants with one pair of contrasting character, for example tall or short, is called as monohybrid cross. So I hope you have understood what is monohybrid cross. Now let's move on to next topic. Now there is something called as gametes. Gamete is nothing but gene pair. Can you see this T and this T? This is now a pair of gene which is called as gamete. आणि हे गॅमेट्स आमकां दोनाय पेरेंट्सा कडल्यान एक एक मेळ्ळेले असता. नाव इफ दिस सपोज दिस टी इज फ्रॉम वन पेरंट फादर फॉर एक्झाम्पल, देन द अदर टी विल बी फ्रॉम द मदर. एक जर तुमकां आपल्या बापाय कडल्यान गावला जाल्यार दुसरी टी तुमकां आपल्या आवय कडल्यान मेळ्ळेली आसतली. सिमिलरली टी आणि टी जर दोन्ही कॅपिटल असा दॅट मीन्स इट इज फॉर एक्झाम्पल टॉल. टॉल जर आमी कॅरेक्टर घेता जाल्यार कॅपिटल टी विल बी टॉल अँड स्मॉल टी म्हटल्यार शॉर्ट अशें म्हणटा. अँड कॅपिटलान जेन्नाय कितें तुमी बरयता तेका म्हणटा डॉमिनंट ट्रेट. सो इफ टॉल इज डॉमिनंट देन विल टेक इट एज कॅपिटल टी अँड शॉर्ट विल टेक इट एज स्मॉल टी. आणि जेन्ना झाडांचे डिफरंट रिझल्ट्स गावता, हियर यू कॅन सी capital T and capital T will be tall plant. If there is one capital T and one short T, तरी ते टॉलूच प्लांट असतले, ते शॉर्ट प्लांट आसचे ना. शॉर्ट प्लांट दॅट इज द रिसेसिव्ह ट्रेट जर आमकां दिसपाक जाय जाल्यार दोनूय गॅमेट्स शूड बी स्मॉल टी. आता मी मोनोहायब्रिड क्रॉस कितें ते शिकली, करेक्ट? लेट्स सी what is dihybrid cross. Monohybrid cross is crossing between one characteristic of plant, tall and short. So here you can see hanga tall plant आणि short plant cross केला. So आणि त्याचे result पहिले. So first in this first case what was found was that सगळी झाडाची मेवळी ती सगळी टॉलूच आशिल्ली. And this is called as F1 generation plants. म्हणजे जे plant parent generationाक क्रॉस करून मेळ्ळा तेका म्हणटा F1 generation. And the result was that all tall plants were seen. That is dominant characterूच आमकां दिसता. आता तेंच्यांनी कितें केलें, हे एक टॉल प्लांट घेतले आणि सेकंड टॉल प्लांट घेतले आणि दोगांय मदीं क्रॉस केले. सो what was obtained was 3 tall plants and 1 short plant. This is called as F2 generation. सो जे पेरेंट्सांक मिक्स करून जनरेशन असता ते F1 आणि जे F1 जनरेशना मदीं परत क्रॉस करून तुमकां जे ऑफस्प्रिंग मेळटा तेका म्हणटा F2 जनरेशन. नाव दिस इज अ प्रॉपर एक्सप्लेनेशन ऑफ दिस. पेरेंटल जनरेशन हांवें कितें म्हटलेलें तुमकां, टी म्हटल्यार टॉल प्लांट, स्मॉल टी म्हटल्यार टॉल प्लांट. सो हियर यू कॅन सी टॉल अँड शॉर्ट दोनूय घेतला. सो हांगासर कितें जाता, मिक्सिंग ऑफ दिस गॅमेट्स जाता and whatever offspring we get is mixture of this. So what we get, this T gets mixed with this T, so we get mostly all T, capital T and small t. That means all tall plants. And suppose जर हे मागीर परत मिक्स केले जाल्यार हो कॅरेक्टर हिडन असलो स्मॉल टी शॉर्ट प्लांट तो मागीर F2 जनरेशनान हांगासर आमकां दिसून येता. सो
That is why now I hope you must have clearly understood ki why it is called, why short characters, short trait is called as recessive, because it is hidden somewhere in the first generation and then we can see it. Now there is another important, very important part called as ratio. There are two types of ratio. First one is genotypic ratio. Now here if you see genotypic ratio म्हटल्यार जे gametes combination गावला ते कितें, हांगासर can you see all are TT, so that is first observation, capital T and small t. So F1 progeny, you can see the observation 1 were tall plants, whereas F2 progeny, next progeny जे आमका गावली, in that we found that 1/4 of the plants were short plants. So phenotypic ratio म्हटल्यार कितें, phenotypic ratio म्हटल्यार जे characters tall आणि short जर आम्ही एक्झाम्पल पळयता, सो हांगासर आमकां फिनोटिपिक रेशियो F2 जनरेशनान कितें मेळटा, देर आर 1 2 3 टॉल प्लांट्स and there is one short plant. So the phenotypic ratio will be 3:1, whereas genotypic ratio will be, genotypic ratio म्हटल्यार गॅमेट जे कॉम्बिनेशन आसा, कॅपिटल T and small t combination जे आसा. Now here you can see there are three different kinds of combination we can take. First one is both are capital T, second one is capital T and one is small t, and third one is both are short t. So how many capital T and capital T there are? There is just one capital T. So we'll take genotypic ratio 1:2. How many capital T and small t कितके आसा? 2 आसा. So that we are going to take as 2. 2 घेतले प्लस शॉर्ट म्हटल्यार दोन्ही स्मॉल टी कितके आसा, एकूच आसा, that is 1. So the genotypic ratio will be 1:2:1. So this is the example of genotypic and phenotypic ratio. So genotypic ratio we get from gamete combination, whereas phenotypic ratio we get from whether it is tall guy short asa hai, characters found directly. Now let's move on to the next part, that is dihybrid cross. Now monohybrid cross I said की एकूच characters घेता आम्ही, tall किंवा short. आता dihybrid crossan आम्ही दोन टाइपचे characters cross करतली. So parent generation जे असतले, that will be having two contrasting characters. So what do you mean by contrasting characters? We are going to see in detail. The first contrasting character here will be color. Can you see parent हांगासर एक parent हांगा yellow असा, एक parent green असा. So this is one contrasting character. Whereas second contrasting character is round and wrinkled. हांगासर पळया तुम्ही येल्लो सीड आसा ते खूप राउंड आसा, तेजेर एकूय चुरी चुरी अशी कांयच ना. Whereas here you can see it is wrinkled one. Now what we did in monohybrid cross, आम्ही क्रॉस केले टॉल आणि शॉर्ट प्लांटा मध्ये. सो हांगासरूय आम्ही क्रॉस करतली बिटवीन येल्लो अँड राउंड सीड अँड wrinkled अँड ग्रीन सीड्स, आणि आम्ही ऑफस्प्रिंग पळयतले तेजे कितें ते. सो जशें आमकां थंयसर सगळी टॉल प्लांट्स मेळ्ळेली F1 जनरेशनान, तशें सेम वे हांगासर F1 can you see, this is F1 generation, आमकां सगळी येल्लो आणि राउंड सीड्स मेळटली. So that means what? Yellow and round is the dominant character. Now what we are going to do again, F1 generation आचे आम्ही येल्लो आणि राउंड सीड्स जो आमकां गावला त्यो आम्ही परत सगळी क्रॉस करतले. सो आणि तेन्ना आमकां कितें मेळटा ते आम्ही पळयतले, and this is called as dihybrid cross, and this is the result. This table is result of this dihybrid cross. आणि surprisingly आमकां हांगासर न्यू तरेच्यो सीड्स गावता which is different from the parents. सो आमी पळोवया की आमकां कितें कितें टायप्सच्यो सीड्स गावता. सो पेरंट सीड्सान आमकां खंयच्यो सीड्स मेळ्ळ्यो, येल्लो आणि राउंड आणि wrinkled आणि ग्रीन. F1 जनरेशनान आमकां येल्लो राउंड सीड्स गावल्यो. आता आमकां रिजल्ट ऑफ दिस डायहायब्रिड क्रॉसान ह्यो डिफरंट तरेच्यो आमकां सीड्स गावल्यो. दॅट इज, सो येल्लो अँड राउंड सीड्स गावल्यो, ग्रीन अँड राउंड गावल्यो, येल्लो अँड wrinkled. दिस इज न्यू वन नाव. येल्लो अँड wrinkled पेरंट्सा मध्ये नासल्योच, ग्रीन अँड wrinkled. आणि ते मागीर काउंट करप की कितक्यो मेळ्ळ्यो सीड्स त्यो. So yellow and round we have got 9 seeds. Here you can count, okay, 1 2 3 4 5 6 7 8 and I missed one, that is 9. So 9 seeds गावल्यो. Green and round आमकां 1 2 3 गावल्यो. Yellow wrinkled आमकां 1 2 3 गावल्यो.
अँड ग्रीन आणि व्रिंकल्ड हांगा कितके आसा एक आसा. सो वरायटी ऑफ कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स आमकां हांगासर दिसून येता. सो आतां फिनोटायपीक रेशियो कितें आसतले जे आमकां दिसता तेजे कॅरेक्टर्स. सो आमकां कितके तरेचे आमकां सीड्स दिसता 4 टायप्स ऑफ सीड्स दिसता तेंचे आमी रेशियो घेवप. सो 9 राउंड येल्लो, 3 राउंड ग्रीन, 3 wrinkled yellow, 1 wrinkled green. So phenotypic ratio will be 9:3:3:1. आणि genotypic ratio आमकां कितें गावतलो आता? There are variety of different things. Round आणि yellow आसा. So you can see round म्हटल्यार RR आणि yellow म्हटल्यार YY. आणि राउंड आणि येल्लो आसा परत त्यो आसा. सो बट अलॉंग विथ डिफरंट गॅमेट कॉम्बिनेशन कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल y. परत आमकां राउंड आणि येल्लो आसा बट विथ डिफरंट गॅमेट कॉम्बिनेशन 2 सीड्स. सो दिस आर डिफरंट जिनोटाइप दॅट वी ऑप्टेन. देन राउंड अँड ग्रीन आसा, देन राउंड अँड येल्लो आसा अगेन, देन देर इज ग्रीन अँड येल्लो, देर इज राउंड अँड ग्रीन, then there is green and there is yellow, and there is green and there is wrinkled. So these are different genotype combination जे आमकां हितूनसून मेळ्ळात. So what you can observe from this first generation, that is F1 generation, all will be yellow and round seeds, whereas in F2 generation the result we get different combination of this genotypes and phenotypes. So we are going to move on to the next part. I hope the earlier part, that is dihybrid cross, is very clear, खूप clear असा. Now let's move on to important topic, sex determination. Sex determination म्हटल्यार आमी जे डिसिजन घेता और डिटरमाइन करता सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग कितें आसा, तेची भुरगीं जाता ती मेल आसा और फिमेल आसा, हेजे डिसिजन घेवप म्हटल्यार सेक्स डिटर्मिनेशन. आता वेरियस फॅक्टर्स आसता जे रिस्पॉन्सिबल आसता फॉर डिटरमायनिंग सेक्स ऑफ बेबी और सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग, मेल और फिमेल कशें आसतले ते. So first one is environmental factors. In this case environmental factors like temperature decide करता की भुरगी मेल आसतली और फिमेल आसतली ती. फॉर एक्झाम्पल टर्टल्सान की भायलो टेम्परेचर कसो आसा तो डिसाइड करता. whereas most of the time sex determination आमकां पेरेंट्सा कडल्यान एस्पेशली ह्युमन्सांनी पेर ऑफ क्रोमोझोम्स आसता मेल आणि फिमेला मध्ये. ते जे पास जाता क्रोमोझोम्स तेन्ना आमकां आमचे सेक्स गावता, म्हणजे आमी मेल और फिमेल ते गावता. सो हियर यू कॅन सी फिमेला मध्ये जो सेक्स क्रोमोझोम असता तो दोन्ही एक्स असता, वेरेज मेल्सा मध्ये एक्स अँड वाय क्रोमोझोम असता. दिस वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल नाउ. सो सेक्स क्रोमोझोम्स के देर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असता मनशामध्ये, विच आर कॉल्ड एज ऑटोझोम्स, out of which one pair in humans determine the sex of the offspring. And what did I told you all? That X and X जर pair of chromosome असले जाल्यार तो भुरगो female आसतलो आणि X आणि Y combination असल्यार male आसतलो. So here you can see picture of different chromosomes. सगळे सेम असता बाकीचे chromosomes, but एकूच जो determine sex करता तो different असता मेल्सा मध्ये आणि फिमेल्सा मध्ये. आता जेन्ना रिप्रोडक्शन जाता, दॅट इज मेटिंग जाता बिटवीन मेल अँड फिमेल, तेन्ना जे क्रोमोझोम्स असता हांगा ते मेल्स आणि फिमेल्स गॅमेट्स कशे आमकां मिक्स जावन गावता फ्रॉम वन पेरंट अँड अनदर पेरंट. सो सेम वे हे क्रोमोझोम्स आमकां मिक्स करून गावता ड्युरींग रिप्रोडक्शन टायम आणि भुरग्यांचे सेक्स डिटरमाइन जाता फ्रॉम दिस. आता पळोवया हांगासर कशें जाता ते. दिस XX is female chromosome and XY is male chromosome. Now what happens, जेन्ना female आपले chromosomes दिता तेन्ना दोन्ही chromosome XX असतली because only X chromosomes are present, whereas from the male possibility कितें आसा, एक X आणि एक Y गावपाचे. आता भुरग्यामध्ये एका पेरंटा कडल्यान म्हणजे एक मदरा कडल्यान आणि एक फादरा कडल्यान क्रोमोझोम्स मेळटले. सो फ्रॉम मदर आमकां दोनूय एक्सूच गावपाची प्रोबेबिलिटी आसता. सो हियर वी कॅन टेक, जर 4 प्रोबेबिलिटी आसा भुरगीं जावपाची जाल्यार एक्स सगळ्याक मदराचे वयतले, बट फादराचे 2 कडे एक्स वयतले आणि 2 कडे वाय वयतले. सो नाव मेल, दॅट इज वाय
father is responsible for determining the gender of offspring. कित्याक जी मदर आसतली ती सदांच एक्सूच क्रोमोझोम आपल्या भुरग्यांक दितली, बट फादराचेर डिपेंड आसतले की एक्स क्रोमोझोम गावतलो की वाय क्रोमोझोम गावतलो तो. सो जर एक्स क्रोमोझोम फादरा कडल्यान मेळ्ळो जाल्यार कोण जातले? इट वील बी गर्ल चायल्ड. दोनूय एक्स, कित्याक ताका मम्मा कडल्यान एक एक्स गावला आसतले आनी आपल्या डॅडी कडल्यान एक एक्स गावला आसतले क्रोमोझोम. बट जर ताका आपल्या डॅडी कडल्यान वाय गावला देन इट वील बी अ बॉय चायल्ड. सो this shows that half the children will be boys and half will be girls. And who will determine which gender will determine the sex of the children? The males are going to determine the sex of the children.